नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, गेले 2-3 दिवस अंगामध्ये खूप मरगळ्या अशक्तपणा आहे आणि डॉक्टरांनी अगदी रिस्ट्रिक्ट केलेलं आहे, आक्षेप घेतलेले आहेत. त्यामुळे मी काही करू शकलो नाही. 2-3 दिवस राजकीय घडामोडी वेगाने घडतायत. मी 50 वर्ष सिगरेट ओढण्याचा जो काय पाप केलेला आहे त्याची किंमत मला आता मोजायला लागते. घसा कायम बसत असतो, लगेच थोड्या वेळात बसतो जास्त बोललो की. तर डॉक्टरांनी सांगितले फोन तर उचलूच नकोस, किंवा एक तर युट्यूब बनव किंवा मग फोनवर बोल, बोलणं कमी कर. काय करायचं माहित नाही, पण जेवढं जमेल तेवढं करायचं. आणि मी ठरवलंय की थोडं लांबीला कमी असलेले व्हिडिओ बनवायचे आणि जमेल तेवढं बनवायचं. रोज अगदी एवढा अगदा रतीब घातला पाहिजे एवढं नाही बोलायचं. तपशिलात नाही बोलता आलं चालेल, मुद्दा आपल्याला सुचलाय तेवढा सांगावा, अशा मर्यादा मी स्वतःला घालून घ्यायच्या ठरवल्यात. दुसरी बाजू अशी की 2-3 दिवसापूर्वी मी दिल्लीहून मुंबईला आलो. खूप थकवा होता. सोमवार आणि त्यामुळे आता एक गोष्ट कबूल केली पाहिजे, ते जी काय ममता दिदीच्या पक्षामध्ये फाटाफूट चालली आहे आणि त्याचे खासदार सगळे एका मोदी सरकारच्या मंत्र्याच्या घरी बसले होते, याविषयीचा जो माझा व्हिडिओ होता त्यामध्ये बोलताना माझ्याकडून चूक झाली आणि त्याची मी माफी मागतो. ते सगळे ममता दिदीचे काय 15-12 खासदार होते, हे भूपेंद्र यादव या केंद्रीय मंत्र्याच्या घरी जमलेले होते. आणि माझ्या बोलण्याच्या ओघामध्ये मी धर्मेंद्र प्रधान असं नाव घेतलं. आणि माझी ही चूक ठळकपणे ज्यांच्याकडे माझा फोन आहे किंवा ईमेल आहे त्यांनी अगत्याने मला कळवली. आणि मला खात्री आहे की त्याच्या 100 पटीने लोकांना ते कळलं असेल की भाऊ इथे चुकलाय म्हणून. त्यांनी कळवलं नसेल पण त्यांना कळलं असेल, कारण श्रोता किंवा वाचक चोखंदळ असतो याच्यावर मी आयुष्यभर विश्वास ठेवून पत्रकारिता केली. त्यामुळे आपण वाचकासमोर, आपल्या श्रोत्यासमोर, आपल्या पाठीराख्यांसमोर खोटे पडू नये एवढी काळजी घेऊन मी मला जे काही सुचतं ते मांडत असतो. आणि त्यामुळे ज्यांनी अगत्याने माझी चूक दाखवून दिली ती एका सेकंदात मी मनोमन कबूल केली. फक्त ते साफ सांगायला मला वेळ लागला. 3 दिवस मी काही करू शकत नव्हतो. पण ज्या चुका दाखवतात ते मला जास्त आवडतात, कारण ते टीका करत नसतात, आपली चूक शोधत नसतात, तर आपल्याला दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत असतात. ही माझी भावना राहिली. मी सुद्धा अनेक राजकारण्यांवर टीका करतो तेव्हा त्यांच्या चुका दाखवून त्या सुधारा, नाही तर तुम्हाला त्रास होईल, हाच माझ्या टीकेचा सूर असतो. मग तो काँग्रेस पक्ष असो, उद्धव ठाकरे असोत किंवा भाजप सुद्धा असो. एक भूमिका सरळ असते की तुम्ही चुकताय आणि याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल, मला काहीच मोजावी लागणार नाही. माझ्यावर मोदी भक्त असे आरोप झालेत, अनेक आरोप झाले. मी भाजपसाठी बायस आहे किंवा काँग्रेसच्या विरोधात जास्त बोलतो, शरद पवारांचा तर मी शत्रू आहे. पण मी दाखवलेल्या चुका या शरद पवारांना भोगायला लागतायत, ही तर वस्तुस्थिती आहे ना. हजारो लोक असे असतील पवारांचे चाहते की ज्यांनी मला शिव्या घातलेल्या आहेत, पण त्यांच्या शिव्यानी मला कुठे भोकं पडली नाहीत किंवा माझं काही नुकसान झालं नाही. पण शरद पवारांचं तर नुकसान होऊन गेलं ना. आज वयाच्या या वळणावर शरद पवार ज्या परिस्थितीत आहेत तितकी दयनीय अवस्था शरद पवारांनी वेळीच चुका सुधारल्या असत्या तर झाली असते का. आणि म्हणून त्यांच्या चुका दाखवणं हे अगत्याचं असतं आणि त्या चुका स्वीकारणं आणि सुधारणं सुद्धा आवश्यक असतं. किंवा भाऊ तोरसेकरला शिव्या घातल्या म्हणून पवारांचं कल्याण होणार नाही. उलट त्या चुकांवर पांघरूण घालणारे पवारांचे चाहते हे पवारांचे सगळ्यात मोठे शत्रू असतात. आणि म्हणून ज्यांनी आता हे भूपेंद्र यादवच्या जागी माझ्या तोंडून धर्मेंद्र प्रधान हा शब्द गेला, तर ज्यांनी मला चुका दाखवल्या ती मी त्यांचे आभार म्हणून स्वीकारतो.
कारण ते मला सुधारण्याचा प्रयत्न करतात, मी चुकू नये असं त्यांना वाटतं. टीकाकाराकडे जर आपला हितचिंतक म्हणून बघितलं, म्हणजे शिव्या घालणं वेगळं असतं, शिव्या घालण्याला टीका म्हणत नाही. जे चुका दाखवतात ते मित्र असतात, नुसत्याच शिव्या घालणारे मित्र नसतात. ट्रोलर्स हे निरर्थक असतात, परोपजीवी असतात. कोणाला तरी शिव्या घातल्या की आपली टिमकी वाजली असं त्यांना वाटतं, मी ट्रोलरना किंमत देत नाही. असो, पवारांचा विषय निघालाय आणि आता हे सांगितलं पाहिजे की मला वाटतं तुकोबा महाराजांचं एक अभंग विगर, कल्पवृक्ष कन्येसाठी लावूनिया बाबा गेला. शरद पवार आज त्या अवस्थेमध्ये पोहोचलेले. आपल्या 6 दशकांच्या 5 दशकांच्या राजकारणामध्ये आपण अनेकांना असलेल्याचे नसले केले आणि नसलेल्यांना असलेले केले. अनेकांचं भलं केलं, अनेकांचं वाटोळं केलं. आपण मनात येईल ते करू शकतो. अशा रुबाबामध्ये, अशा आवेशामध्ये शरद पवारांनी दीर्घकाळ राजकारण केलं. पण आज त्यांनाच राज्यसभेवर जायचं, तर इतरांच्या पायऱ्या झिजवायची पाळी आली. आणि आयुष्यात शेवटी सिंचित काय, शिल्लक काय, म्हणून जेव्हा 80च्या 85च्या दारात पोहोचलेले शरद पवार विचार करत असतील, तर त्यांच्या मनात एक कुठेतरी शल्य आहे आणि जे लपत नाही, की आपण जगासाठी, इतरांसाठी काय केलं किंवा त्यांचं बिघडवलं, पण आपल्या मुलीसाठी आपण काय करू शकतो. आपला वारसा चालवण्यासाठी मुलीला पोषक परिस्थिती निर्माण करू शकलो नाही, तिला कुठल्याही जागी प्रस्थापित करून बघू शकलो नाही, हे दुःख आहे. आणि म्हणून मला वाटतं पवारांनी सुद्धा आता आपला पक्ष हा काँग्रेसमध्ये विलीन करायचा ठरवला असेल, तर मला असं वाटतं की त्यांच्या कन्येसाठी, लाडक्या कन्येसाठी, सुप्रिया सुळेसाठी ती चांगली गोष्ट असेल. किंबहुना हा पर्याय मी सुद्धा सुचवलेला होता. मला वाटतं त्याला 1.5-2 वर्ष झाली असतील. शरद पवारांनी काँग्रेस पक्षामध्ये आपला पक्ष विलीन करावा आणि महाराष्ट्राची जबाबदारी संपूर्णपणे शरद पवारांची असेल आणि राहुल गांधी किंवा सोनिया गांधी किंवा प्रियंका वाड्रा यांचा कोणीही चाहता, पाठीराखा, चमचा महाराष्ट्राच्या काँग्रेसच्या राजकारणात ढवळाढवळ करणार नाही, या अटीवर काँग्रेस महाराष्ट्रातली ही शरद पवारांकडे सोपवावी. त्यायोगे सुप्रिया सुळेंना प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष करता येईल आणि काँग्रेस पक्षाला सुद्धा एक सोबर नेतृत्व मिळेल. तुमच्या सुप्रिया सुळेंबद्दल माझ्या अनेक तक्रारी आहेत, मी त्यांचे अनेक दोष दाखवलेले आहेत. पण आज महाराष्ट्राच्या काँग्रेस पक्षामध्ये जी काही डोकी आहेत, त्या सगळ्यांपेक्षा महाराष्ट्रातलं काँग्रेसचं नेतृत्व करायला सुप्रियाताई अधिक सुपिरियर आहेत, असं माझं प्रामाणिक मत आहे. आपल्या पित्याची आजवरची पुण्यही त्यांच्या पाठीशी आहे. अधिक त्यांच्याकडे निदान लोकांसमोर असताना मानभावीपणे का होईना, नाटक म्हणून का होईना, कसं वागावं, कसं बोलावं याची समज आहे. आणि काँग्रेसला अशा नेतृत्वाची गरज आहे. कदाचित सुप्रिया सुळे या पाहिजे तेवढी धावपळ करू शकणार नाही, पण ती धावपळ करायला काँग्रेसमध्ये अनेक नेते आहेत गडी काम करणारे. मी त्याला गडी काम म्हणतो. जरा इकडे जाऊन हे करू नये, जरा तिकडे जाऊन ते करू नये, असं करणारे खूप आहेत. पण ऑथॉरिटीने, अधिकाराने पक्ष आणि संघटना चालवणं आणि मॅनेज करणं, व्यवस्थापन करणं, हे जेवढं सुप्रियाताईंना शक्य आहे त्या क्वालिटीचा कोणीही आज काँग्रेस पक्षात नाही. किंबहुना आपल्या जिल्ह्याबाहेर, आपल्या तालुक्याबाहेर, आपल्या मतदारसंघाच्या बाहेर पडणारा कोणीही नेता काँग्रेसपाशी आज दिसत नाही. ही जी काँग्रेसची त्रुटी आहे ती भरून काढण्याची क्षमता सुप्रियाताईंमध्ये नक्की आहे. आणि वडिलांचा जो वारसा आलेला आहे, वडिलांची पुण्याईही त्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे आपलं नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला पुन्हा एकदा प्रस्थापित करण्यापर्यंत सुप्रिया सुळे घेऊन जाऊ शकतील.
त्यासाठी एकच काम करावं लागेल. आपण जो 25-27 वर्षापूर्वी वेगळा सौता सुभा मांडला राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून, तो गुंडाळून शरद पवारांनी ममता दिदी प्रमाणेच परत एकदा काँग्रेस पक्षात विलीन करावं. खरं तर 2 वर्षापूर्वीची शरद पवारांचीच ही कल्पना आहे. 2 वर्षापूर्वी लोकसभा निवडणुका चालू असताना एक इंग्रजी पत्रकार महिला निर्जा चौधरी यांना शरद पवारांनी जी मुलाखत दिली होती त्यात त्यांनी भाकीत केलं होतं, नजीकच्या काळामध्ये वर्ष दीड वर्षामध्ये सगळ्या प्रादेशिक पक्षांना हळूहळू करून काँग्रेसमध्ये विलीन व्हावं लागेल, काँग्रेसच्या बरोबर जावं लागेल, अन्यथा त्यांचं राजकारण टिकणार नाही. एक प्रकारे सध्याची द्रमुक असेल किंवा टीएमसी असेल, या पक्षांची तारंबळ उडालेली आपण बघतो. त्यातून शरद पवारांचं ते भविष्य किंवा भाकीत खरं ठरलं असं ठामपणे म्हणता येईल. पण प्रश्न असा असतो, पवारांना जाता जाता काहीतरी गोलमाल करणं याची जी खाज आहे ती त्यांची सगळ्यात मोठी समस्या आहे. निर्जा चौधरीने शरद पवारांना तेव्हाच विचारलं होतं की तुम्ही तुमचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करणार का? परिस्थिती असेल तर करीन असं म्हणायला हरकत नव्हती, पण काहीतरी गोलमाल करण्याची जी खाज आहे पवारांची, म्हणून त्यांनी उत्तर दिलं नाही, माझ्या सहकाऱ्यांची मला सल्ला मसलत करावी लागेल. शरद पवारांनी कधी कुठल्या आपल्या सहकाऱ्यांची किंवा सहकारी पक्षांची, मित्र पक्षांची सल्लामसलत कधी केली आहे? ते आपल्याला पाहिजे तेच करतात आणि सर्वानुमते केलं असा एक देखावा निर्माण करतात. आणि त्यातून त्यांना काय मिळतं मला माहित नाही. प्रत्येक वेळेला असल्या नाटकातून त्यांचं नुकसानच झालेलं आहे. की साहेब पावसात भिजले, महाराष्ट्राचं राजकारण फिरलं, अँग्री ओल्ड मॅन, या असल्या खोट्या कौतुकाने पवार जेव्हा भारावून जातात तेव्हा आपल्यासाठी ते अधिक खोल खोल खड्डा सुटतात. आज सुद्धा मला असं वाटतं की पवारांचं भाकीत जर खरं होत असेल, काँग्रेस शिवाय प्रादेशिक पक्षांना या मोदी युगामध्ये पर्याय नसेल, विकल्प नसेल, तर मग इतर सगळ्या प्रादेशिक पक्षांबरोबरच शरद पवारांनी सुद्धा आपला उरला सुरला जो काही पक्ष आहे तो काँग्रेसमध्ये विलीन केला तर बाकी काय होणार नाही. पण दोन बाजूचे फायदे होतील. एक, सुप्रियाताईंना आपण प्रस्थापित करू शकलो नाही, ही जी शल्य आहे, दुःख आहे पवारांचं, त्याच्यावर मलम लावलं जाईल. पण त्याचबरोबर भाजप विरोधी राजकारणामध्ये काँग्रेस सारखा जो एक प्रमुख राष्ट्रीय पक्ष आहे तो बलवान होईल, तो महाराष्ट्रात बलवान होईल. आणि महाराष्ट्रामध्ये आज सुद्धा काँग्रेसकडे चांगली बळकट मत आहेत. नेता नसेल काँग्रेसकडे, पण नेता नसताना सुद्धा काँग्रेसकडे महाराष्ट्रामध्ये 12, 14, 15% जाणारी मतं आहेत आणि ती कमी नाहीत मित्र, कमी नाही. एखादी सुपीक जमीन असते, तिची मशागत केली नाही तरी पडलेलं कुठलंही बीज उगवून येतं. तशी काँग्रेसची परिस्थिती महाराष्ट्रात आहे. तिथे पवारांचं काय ते मार्गदर्शन आणि सुप्रियाताईंचं नेतृत्व मिळालं तर मला वाटतं काँग्रेसला महाराष्ट्रात पुनरुज्जीवित करता येईल. कल्पवृक्ष करण्यासाठी लावणीया बाबा गेला, तसंच शरद पवारांनी शेवटच्या क्षणी एक चांगला निर्णय घ्यावा आणि आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करून काँग्रेसचाही फायदा करावा आणि आपल्या मुलीलाही प्रस्थापित करून घ्यावं राजकारणात, असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि कदाचित या गडबडीत ते होऊन जाण्याची शक्यता मला दिसली म्हणून हा विषय केला. आवडला लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.